कोल्हापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागांमध्ये 8 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। कोल्हापुरातील निम्मा भागाला अपुरा पाणी पुरवठा होतोय। काळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेच्या उपसा पंपात तांत्रिक बिघाडाचा हा परिणाम आहे। धरणात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र तरीही पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते। तर कोल्हापूरमध्ये अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। उपसा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। धरणामध्ये पाणी आहे, मात्र पाण्यासाठी नागरिकांनाही वणवण करावी लागते। तर कोल्हापुरातील मंगळवार पेठमध्ये असणाऱ्या नागरिकांशी पाणी प्रश्नासंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। किती दिवसापासून तुम्हाला पाण्यासाठी अडचण होते? या आठवड्यात पूर्ण पाणी कमी आहे। या दिवसात पाण्याची गरज आहे माणसांना। सगळ्यांनाच मिळेल असे न सोडा। पहाटे सोडताय ते आम्हाला 7 नंतर 2 वाजेपर्यंत सोडा। पहाटे आता कोण उठू शकत नाही। 7 ते 2 नाहीतर सांगा की पाणी येते की नाही, काय परिस्थिती आहे? पाणी आता 8 दिवस अजिबात आले नाही। आणि काळमोडीचे तुम्ही नेहमी सोडणार म्हणते ते पाणी गेलं कुठं तुमचं? ते पाणी आम्हाला कायम पाहिजे। आता 8 दिवस झाले आम्ही दुसऱ्या बोरचे पाणी ओढतोय। आम्ही 8 दिवस झाले। काय सांगाल, कशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं? पाणी तरी अजिबात नाही। माणसाने पाणी जायचं कुठं? टॉयलेटला जाताना। बाकी कशाला पाणी पाहिजे का नाही तुम्ही सांगा। आम्हाला काय नको, आम्हाला पाटे 5 वाजल्यापासून 1-1:30 पर्यंत आम्हाला पाणी सोडा। आमची काही दुसरी अडचण नाही। काय मावशी, काय अडचण? उन्हाळ्यात तर पाणी जास्ती लागते। उन्हाळ्यातच तुम्ही बंद केला तर माणसांना जायचं कुठं? आणि इथं कुठं दुसरी पाण्याची सोय पण नाही आहे। पाण्याची अडचण किती दिवसापासून आहे? कशा प्रकारे महानगरपालिका सांग? 8 दिवस झालं पाण्याची टंचाई आम्हाला जाणवत आहे। घरी पाणी नसल्यामुळे कुठलंच काम होऊ शकणार झाले। लहान मुलं असल्यामुळे घरी गोंधळ, सकाळचे डबे आणि बरोबर वेळेत पाणी 5 ते रात्री 10 पर्यंत असू दे, पण पाणी व्यवस्थित सोडलं पाहिजे। दादा मला सांगा, काय अडचण आहे, काय सांगतात? पाण्याची अडचण ही नेहमी कोल्हापूरला त्रासदायकच आहे। काय जसं हातवाड आणि पाण्याचा प्रश्न हा कोल्हापूरचा आजपर्यंत न मिटलेला प्रश्न आहे। आणि समजा पुणे आणि मुंबई सारख्याला 300 किलोमीटरवरून पाणी व्यवस्थित सुरळीत चालू होते, तर कोल्हापूरला का होत नाही? तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगून पाणी पुरवठा करत नाही अशा प्रकारचं म्हणणं आहे। पण दुसरीकडे मात्र जर तांत्रिक बिघाड वारंवार होत असेल तर त्याला आम्ही जबाबदार कसे, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो या नागरिकांचा आहे। इतकंच नाही तर काळंबवाडी योजना कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी करण्यात आली, मग त्या ठिकाणी यांत्रिक जो दोष निर्माण होतोय तो दोष कायमचा कधी मिटणार, अशा प्रकारचा सवाल कोल्हापूरकरांचा आहे। कॅमेरामन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।